हिंगोली जिल्ह्यात सन 2025-26 या आर्थिक वर्षात अधिकृत परवानाधारक सावकारांनी 3,393 कर्जदारांना 2,77 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले असले तर यात शेती कर्जाला डावलून व्यापारी कर्जालाच प्राधान्य देण्यात आलंय। मानवत तालुक्यातील यशवाडी हनुमान मंदिराचा सभामंडप कोसळून 5 भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्य गाभारा सुरक्षित ठेवण्यासाठी नाशिकच्या तज्ज्ञांकडून मंदिराचे अत्याधुनिक स्कॅनिंग पूर्ण करण्यात आलंय। नांदेड शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून वाहतूक शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी कोंडी सोडवण्याऐवजी केवळ वाहनांची अडवणूक करून कथित वसुलीस व्यस्त असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत। मुरुड बस स्थानकासमोर ट्युशनहून घरी परतणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या 3 रोड रोमियोंना स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडून बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलाय। लातूरमधील एका इंजिनियर मुलाने आपली नपुंसकता लपवून लग्न करून फसवणूक केल्याच्या निषेधार्थ आणि पीडित मुलीला मालमत्तेत हक्क मिळवून देण्यासाठी तिच्या मामाने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय।